सांगली शहरातील संजय नगर परिसरातील डॉक्टर लिमये रोड वर्षी फोटो स्टुडिओ परिसरात रविवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली। यावेळेला अज्ञातांकडून 5 घरांवर दगडफेक करण्यात आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मध्यरात्री अचानक दगड आदळल्याने मोठमोठे आवाज झाल्याने नागरिक झोपेतून खडबडून जागे झाले आणि घराबाहेर धावले। अज्ञात व्यक्तींनी सलगपणे 5 घरांना लक्ष्य केल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरले। या घटनेत दगडू फोंडे यांच्या घरावर 4 दगड फेकण्यात आलेत। त्यापैकी 2 दगड सिमेंटच्या पत्र्यावर आदळल्याने पत्रा फुटून दगड थेट घरात पडलेत। आनंद मासाळ यांच्या घरातील पत्र्यावर 2 दगड आदळलेत। रमेश आयवळे यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे। मंगल सरगर यांच्या घरावर 1 दगड टाकण्यात आला, तर सुरेंद्र दुपटे यांच्या घराच्या गच्चीवर 2 दगड आढळले। सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या घटनेची माहिती नागरिकांना संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले। त्यानंतर नागरिकांनी तत्काळ 112 आपत्कालीन सेवेला फोन केला। त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलीस वाहन घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून नागरिकांकडून या घटनेची माहिती घेतली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही। त्यामुळे ही दगडफेक नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबतचं गूढ कायम आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मध्यरात्री घरांवर दगडफेक होण्याच्या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून दगडफेक करणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। लोकमत.com साठी सांगलीहून व्हिडिओ सौजन्य सुरेंद्र दुपटे यांच्यासह मी दुर्वा दळवी।